हॅलो, अ व्हेरी वॉर्म गुड मॉर्निंग. तर आपण सुरू करतोय आज ऑसिलेशन चॅप्टरचे न्यूमरिकल्स. या न्यूमरिकल्सला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतोय. सर्वात पहिल्यांदा याचे आपण फॉर्म्युलेस कुठले कुठले या चॅप्टरचे एक थोडक्यात रिवाईज करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जवळपास तुमच्या एक्झरसाइजच्या मागच्या आणि काही सॉल्ड न्यूमरिकल्स असे जवळपास या चॅप्टरचे आपण 17 न्यूमरिकल्स बघणार आहे दोन पार्टमध्ये, कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा पण नाही झाला पाहिजे म्हणून. तर पहिल्या पार्टमध्ये आपण 8 न्यूमरिकल बघू आणि याच्या पुढच्या पार्टमध्ये 9 न्यूमरिकल बघू. ओके, आणि हे सगळे न्यूमरिकल तुमच्या एक्झरसाइजच्या मागचे आणि तुमच्या टेक्स्टबुकमधले सॉल्ड याच्या कॉम्बिनेशन आहे, जे मला वाटले की घ्यायला पाहिजे. उरलेले त्याच्यासारखे सिमिलर आहे किंवा एवढे सगळे जर तुम्हाला कळले तर एखाद दुसरं कुठलं सुटलं असेल तर ते तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता. ठीक आहे, आणि या सगळ्याचे सोल्युशन जर नोट्स तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये आहेतच. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण ऑसिलेशन चॅप्टरच्या न्यूमरिकल्स सुरू करण्याच्या पहिले कुठले कुठले फॉर्म्युले आपण या चॅप्टरमध्ये बघितले ते एकदा पहिल्यांदा डिस्कस करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर जर तुम्हाला आठवत असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात केली होती रिस्टोरिंग फोर्स पासून. आठवत आहे? रिस्टोरिंग फोर्स स्प्रिंगवाला होतं, बरोबर आहे. आणि त्याची सुरुवात करताना त्याचा फॉर्म्युला काय लिहिला होता? एफ इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स. एक्स म्हणजे किती डिस्टन्स जातो, एफ म्हणजे किती फोर्स लागतो, के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट काय आहे, आणि निगेटिव्ह म्हणजे हा जो फोर्स आपण लावतो आहे आणि ज्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट होत आहे ते अपोजिट असल्यामुळे हा निगेटिव्ह साईन आलेला आहे, बरोबर. मग याचवरून आपण याला कन्वर्ट पण केलं होतं किंवा करू शकतो. कसं? आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ माहिती आहे काय आहे? एफ इज इक्वल टू एम इंटू ए. मग हाई फोर्स इज इक्वल टू मायनस के एस आणि एफ इज इक्वल टू एम ए, आणि या दोघांना जर इक्वेट केलं आपण तर काय होऊन जाईल? एफ इज इक्वल टू एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. मग याला कसं रिअरेंज करू शकतो? पुन्हा एच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल मला तर मायनस ऑफ के बाय एम, इथला एम इकडे घेऊन गेलो, इंटू एक्स. आणि नंतर आपण लिहिलं होतं एका प्रूफमध्ये की ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय? के बाय एम, किंवा ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम. मग हा फॉर्म्युला कन्वर्ट होऊन काय होऊन जातो? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला होऊन जातो, बरोबर आहे. म्हणजे आता ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम तुम्ही बघितलं, किंवा ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम तुम्ही बघितलं होतं. तर याचनुसार एफ इज इक्वल टू काय माहित होतं आपल्याला? मायनस के एक्स. आणि आता मला सांगा, या फॉर्म्युल्यावरून तुम्ही के ची व्हॅल्यू काढू शकता ना? काय होतं के ची व्हॅल्यू? एम ओमेगा स्क्वेअर. मग इथे जर के ची व्हॅल्यू पुट केली तर हाच फॉर्म्युला काय कन्वर्ट होतो? मायनस एम ओमेगा स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. हे फक्त रिअरेंजमेंट करतोय, जशी जशी रिक्वायरमेंट येईल आपल्याला न्यूमरिकलची त्या प्रकारे आपण ते तसे फॉर्म्युले यूज करणार आहे. ठीक आहे, तर इथे फक्त मी हे कसे कन्वर्ट होऊ शकतात ते दाखवतोय. तर हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, तर जशी रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण न्यूमरिकलसाठी कन्व्हर्जन करू शकतो फॉर्म्युलेचं. त्याच्यानंतर आपण बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय? की ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी, बरोबर. किंवाच 1 बाय टीच्या ऐवजी 2 पाय एन असं पण आपण लिहू शकतो. मग एक फॉर्म्युला आणखीन आपण बघितला होता की काय? टी इज इक्वल टू, याला जर मी कन्वर्ट करतोय काय होऊन जाईल? टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. आणि ओमेगा म्हणजे काय होतं? अंडर रूट के बाय एम. म्हणजे हा फॉर्म्युला कन्वर्ट होऊन काय होऊन जाईल? 2 पाय अंडर रूट के बाय एम. आणि याला जर सरळ लिहिलं तर काय होऊन जाईल? डिनोमिनेटरला न्यूमरेटरमध्ये आणलं तर एम बाय के, बरोबर आहे. हे सर्वांना माहिती आहे. मग हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला झाला आहे या फॉर्ममध्ये. मग फ्रिक्वेन्सी बघायचं असेल तर 1 बाय टी. या फॉर्म्युल्याने आन्सर काढायचं, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, किंवा फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर याला आपण अंडर रूट के बाय एम असंही लिहू शकतो. याला फक्त काय केलं? रिव्हर्स केलं, बरोबर आहे. सॉरी, इथे 1 बाय पाहिजे. 1 बाय म्हणजे याला फक्त टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्याला रेसिप्रोकल केलं. हे आपण बेसिक पहिल्या स्लॉटमध्ये फॉर्म्युले बघितले. हा पहिला सेक्शन आहे फॉर्म्युलेचा. मग सेकंड सेक्शनमध्ये काय? आपण डिफरन्शियल इक्वेशन पासून सुरुवात केली होती. काय होतं डिफरन्शियल इक्वेशन? d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये तुम्हाला काही न्यूमरिकल्स आहेत तुमच्या एक्झरसाइजच्या मागे सॉल्व्हमध्ये, तर अशा प्रकारे विचारू शकतात, किंवा हा एक डिफरन्शियल फॉर्म आहे. मग याच्यानंतर आपण याला कन्वर्ट केलं होतं व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, मग मॅक्झिमम, अशा सगळ्या गोष्टींसाठी. तर डिस्प्लेसमेंटचं काय इक्वेशन आलं होतं आपलं? एक्स इज इक्वल टू
ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर आहे. फाय किंवा अल्फा तुम्ही काही पण लिहू शकता, या केसमध्ये अल्फा होतो. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. मग जर तुमचा ही एक्सचं इक्वेशन आहे ना, आणि जर तुमचं डिस्प्लेसमेंट हे मीन पोझिशन पासून चालू होत असेल तर अल्फाची व्हॅल्यू काय होऊन जाते, 0. म्हणून हा फॉर्म्युला काय होऊन जातो मीन पोझिशनसाठी, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, बरोबर. आणि मग एक्स्ट्रीम पोझिशनसाठी अल्फा काय टाकू शकता तुम्ही, 90. म्हणजे एक्सचा फॉर्म्युला काय होऊन जाईल तुम्हाला माहिती आहे, ए कॉस ओमेगा टी किंवा ओमेगा टी प्लस 90, म्हणजे इकडे कॉस होऊन जातो म्हणून ए कॉस ओमेगा टी. त्याच्यानंतर आपण व्हेलॉसिटीचं, हे तर डिस्प्लेसमेंटचं झालं होतं. मग LSHM किंवा SHM परफॉर्म करताना व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय फाइंड आउट केलं होतं आपण, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. हे इक्वेशन आपण बघितलं होतं. मग याच्याच वरून ऍक्सेलरेशनचे एक इक्वेशन बघितलं होतं, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, जे इकडे पण आपण याच्या पहिले पण डिराईव्ह केलं होतं, किंवा हे या प्रकारे पण डिराईव्ह करता येऊ शकतो. हे काय आहे, LSHM परफॉर्म करतानाचे तुमचे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युले. मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं या चॅप्टरमध्ये, एनर्जीवर आलो होतो. एनर्जी इन SHM आठवत आहे, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी बघितली होती. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण, हाफ के एक्स स्क्वेअर. आणि के ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे आता, के ची व्हॅल्यू काय आहे, एम ओमेगा स्क्वेअर. मग इथे काय होऊ शकते, हाफ एम ओमेगा स्क्वेअर, फक्त या के च्या ऐवजी एम ओमेगा स्क्वेअर टाकला आणि एक्स स्क्वेअर तसा तसा. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय झाला तुमचा, हाफ के एक्स स्क्वेअर किंवा हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा. तसाच कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण, तुम्हाला आठवत असेल तर हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बघितला होता. मग याहीमध्ये तुम्ही के ची व्हॅल्यू टाकून या फॉर्म्युलाला पुन्हा मॉडिफाय करू शकता जर रिक्वायरमेंट असेल तर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. तर हा झाला कायनेटिक एनर्जीचा. मग टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय होतो, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, आणि त्याच्यावरून काय भेटलं होतं आपल्याला, हाफ के इंटू ए स्क्वेअर, बरोबर आहे. आणि के मध्ये पुन्हा तुम्ही पुट करू शकता, काय पुट करू शकता, हाफ एम ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. हे सगळे काय झाले होते तुमचे एनर्जीशी रिलेटेडच्या सेक्शनचे फॉर्म्युले. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, कंपोजिशन ऑफ SHM. जर तुम्हाला आठवत असेल तर कंपोजिशन ऑफ SHM मध्ये काय बघितलं होतं, एक होतं फायनल इक्वेशन त्याचं, एक्स इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस फाय. जर तुम्हाला आठवत असेल तर कंपोजिशन SHMच्या 2. तर त्याचा रिझल्टंटचा फॉर्म्युला काय होता आपला आलेला, आठवत आहे, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस पुढे काय होतं, 2A1 A2 कॉस ऑफ फाय1 मायनस फाय2. हा कंपोजिशन ऑफ SHM मध्ये बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर याचा जर फेज बघायचा असेल, आपल्याला फेज कॅल्क्युलेट करायचा असेल तर एक स्टँडर्ड फॉर्म्युला होता, काय होता, टॅन इनवर्स ऑफ काय, की A1 साइन फाय1 प्लस A2 साइन फाय2 डिवायडेड बाय A1 कॉस फाय1 प्लस A2 कॉस फाय2, बरोबर आहे. तर हे होते एक सिंपल, बस एवढा सेट आहे हा, की हे आहे तुमचं फायनल इक्वेशन, याच्यामध्ये हा रिझल्टंटचा फॉर्म्युला, हा आहे तुमचा फेजचा फॉर्म्युला. ठीक आहे. जर म्हटलं फेज कॅल्क्युलेट करा तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. A1 A2 फाय1 फाय2 दिलेले असतील, आणि जर ते सर्व दिले असेल रिझल्टंट कॅल्क्युलेट करा तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. सिंपल आहे. क्वेश्चन दिलेला असतो, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेल्या असतात, या फॉर्म्युले वापरायचे, व्हॅल्यू टाकायचे आणि आन्सर काढायचं. इतकं सिंपल असते जर या टाइम कंपोजिशन ऑफ SHM टाइप मधलं एखादं न्यूमरिकल आलं तर. त्यानंतर आपण बघितलं होतं सिंपल पेंडुलम बद्दल, बरोबर आहे. काय होतं सिंपल पेंडुलमचं, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी, आठवत आहे हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर मग याच्याशी रिलेटेड काही बऱ्याचशा गोष्टी येतात, तर ते आपण काही न्यूमरिकल जे आहे त्याच्यामध्ये बघूच. त्याच्यानंतर मॅग्नेट व्हायब्रेट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड वाला एक होता टाइम पिरियडचा फॉर्म्युला, काय होता तो, 2 पाय अंडर रूट 1 अपॉन म्यू इंटू बी, बरोबर आहे. आणि याच्याशी रिलेटेड आणखीन एक फॉर्म्युला होता, काय होता तो, अँग्युलर एक्सेलरेशन अल्फाचा फॉर्म्युला होता, काय होता तो, मायनस म्यू बी अपॉन आय इंटू
थिटा. एक तर याचं एक्सप्रेशन येऊ शकतं किंवा हे न्यूमरिकल टाईपमध्ये विचारलं तर या फक्त दोन फॉर्म्युल्यावर आहे. सिंपल पेंडुलमचं फक्त या एका फॉर्म्युल्यावर आहे. ठीक आहे. तर हे काही बेसिक फॉर्म्युले आहे जे आपल्याला पहिले डिस्कस करणं आवश्यक होते न्यूमरिकल सुरू करण्याच्या पूर्वी. मी पहिलेच म्हटलं या सिरीजमध्ये आपण 17 न्यूमरिकल्स घेतोय, ज्याच्यामध्ये काही सॉल्ट आहे आणि काही तुमच्या एक्झरसाइजचे, मोस्टली एक्झरसाइजच्या मागचे 1-2 मधात फक्त मी सॉल्ट घेतलेले आहे याच्यातले. ठीक आहे. तर त्याच्यातलं सर्वात पहिलं एक्झाम्पल आपण सुरू करू. हे तुमचं सॉल्ड एक्झाम्पल आहे तुमच्या जे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे त्याच्यातलं. काय न्यूमरिकल आहे बघा. काय म्हटलं याच्यामध्ये की अ बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म्स, म्हणजे सोबत आपण गिवन पण लिहू. गिवन काय दिलाय, मास दिलेला आहे, काय आहे 0.2 kg. परफॉर्म्स अ लिनियर एसएचएम परफॉर्म करत आहे. इट एक्सपिरियन्सेस रिस्टोरिंग फोर्स ऑफ 0.2 न्यूटन. म्हणजे काय दिलेलं आहे, एफ दिलेला आहे तुम्हाला. किती दिलेला आहे, 0.2 न्यूटन. त्याच्यानंतर काय, व्हेन इज डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 4 सेंटीमीटर. म्हणजे काय दिलं आहे की त्याचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 4 सेंटीमीटर. डिटरमाइन 3 गोष्टी काढायच्या. ठीक आहे. काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पहिलं फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसरं काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टाइम पिरियड ऑफ एसएचएम किंवा पिरियड ऑफ एसएचएम म्हणजे काय की टी कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि थर्ड काय, ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी व्हेन इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, पण कधी, जेव्हा एक्सची व्हॅल्यू ही 1 सेंटीमीटर असेल त्यावेळी. आता हे सेंटीमीटरमध्ये, याला मीटरमध्ये पहिले कन्वर्ट करून टाका, कारण की आपण नेहमी एसआय युनिटमध्ये सर्व गोष्टी यूज करतो. तर हे काय होऊन जाईल, मीटरमध्ये कन्वर्ट होऊन गेले. बरोबर. आता सिंपल फॉर्म्युला आहे. तुम्हाला काय करायचं, ही न्यूमरिकलची सिरीज सॉल्व्ह करताना की या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्वतः एकदा सॉल्व्ह करून बघा, ट्राय करा ॲटलिस्ट कुठला फॉर्म्युला येईल, कुठल्या व्हॅल्यूज टाकायच्या, फॉर्म्युलेस तुमच्याकडे आहेत. बरोबर. त्यांनी ट्राय करून बघा, चुकलं तरी चालते पण अटेम्प्ट करा. फॉर्म्युले जमले तर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका, अँसर पूर्ण काढून बघा, आणि त्याच्यानंतर जर नाहीच लक्षात आलं तर मग व्हिडिओ सुरू करून चेक करा. बरोबर असेल तर पुढच्या न्यूमरिकलवर जा. असे सगळे न्यूमरिकल ट्राय करा. एकदा जर हे होऊन गेले तर हे न्यूमरिकल तुम्हाला ॲक्च्युली सगळ्या चॅप्टरची मिळून, 16 चॅप्टरचे मिळून तुमचे जे न्यूमरिकल्स आहे ते 12 ते 15 मार्कासाठी कंपल्सरी येतात 70 पैकी. पण ते इतके शुअर शॉट आहेत की जे तुमच्या एक्झरसाइजच्या मागचे किंवा सॉल्ड एक्झाम्पल आहेत त्याच टाईप तेच येतील ॲक्च्युली, किंवा जास्तीत जास्त त्याच्या फक्त व्हॅल्यूज चेंज होतात. त्याच्यामुळे हे जर एकदम चांगले करून टाकले तर हे माहिती आहे की 12-15 मार्क याच्यातूनच येणार आहे, याच्या बाहेरचं काही येणार नाही आहे नवीन. आणि हे सगळे इझी आहेत सगळं काही. ठीक आहे. तर पुढे तर आता काय करायचं याच्या पहिले, जर तुमचं हे झालं असेल, तुम्ही स्वतः करून बघितलं असेल, तर आता इकडे याचं सोल्युशन बघू आपण. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघू की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फोर्स कॉन्स्टंट के. आपल्याजवळ काय फॉर्म्युला होता, एफ इज इक्वल टू के एक्स. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, के म्हणजे काय होईल, एफ अपॉन एक्स. एफ किती दिलाय 0.2, एक्स किती दिलेला आहे 0.04 मीटर म्हणजे 0.04. याला काय करता येईल, दोन्ही याला मी 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊन जाईल, किंवा कसं तुम्हाला माहिती आहे याला सॉल्व्ह कसं करावं लागतं. काय होऊन जाईल, 200 डिवाइड बाय 4. बरोबर चालू आहे ना. काय चुकलं याच्या, ॲक्च्युली इथे 20 पाहिजे. हां. त्याच्यानंतर काय होईल, अँसर काय येईल 5. युनिट काय येईल, युनिट महत्वाचं आहे. तुम्ही सगळेजण हेच चुका करत आहे की अँसर काढून ठेवता, युनिट नाही लिहित. युनिट काय येईल, फोर्स अपॉन डिस्टन्स आहे म्हणजे न्यूटन पर मीटर, कारण की व्हॅल्यू इथे आपण न्यूटनमध्ये टाकले म्हणून न्यूटन. एक्स कशामध्ये घेतलाय, मीटरमध्ये, म्हणून न्यूटन पर मीटर येईल युनिट. ठीक आहे. हे झालं पहिलं, सॉल्व्ह झालं आपलं. सेकंड काय म्हटलंय, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. बेसिक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय, ओमेगा इज इक्वल टू 2π/t. मग पुढे कसं करता येईल, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, टी इज इक्वल टू 2π/ω. हा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, 2π/ω. हा. आता याच्या पुढे कसं कॅल्क्युलेट करणार सांगा मला. ओमेगा आपल्याकडे आहे का, नाही आहे. मग सर्वात पहिल्यांदा जर मी ओमेगा कॅल्क्युलेट केला, ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे, √k/m.
के आहे का आपल्याकडे? बिलकुल आहे. काय आहे? आत्ताच कॅल्क्युलेट केला 5. एम आहे का आपल्याकडे? तर गिवन आहे. काय आहे? 0.2. मग हे काय होऊन जाईल? ॲक्च्युली 50 डिवाइड बाय 2 म्हणजेच √25 म्हणजे 5. आता ओमेगा आपल्याकडे भेटला म्हणजे 2 पाय बाय इकडे टी इज इक्वल टू ओमेगा भेटला 5. ओमेगाचं युनिट काय आहे? रेडियन पर सेकंद, अँग्युलर ॲक्सेलरेशन. बरोबर. त्याच्यानंतर इथे 2 पाय बाय 5 तर काय होऊन जाईल इकडे? 0.4 पाय, किंवा याला तुम्ही पायची व्हॅल्यू टाकून तसं पण सॉल्व्ह करू शकता. तर हे झालं तुमचं टीचं, म्हणजे हा सेकंड सुद्धा जी गोष्ट होती ती कॅल्क्युलेट झाली. थर्ड काय कॅल्क्युलेट करायचं होतं? ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला होता, -ω²x. बरोबर आहे. त्याच्यानंतर ओमेगा कॅल्क्युलेट केला मायनस काय 5² इंटू एक्स. किती? ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे जेव्हा एक्स 0.01 मीटर आहे, म्हणजे इथे एक्स काय टाकावं लागणार आहे? 0.01 मीटर. म्हणजे काय झाला? 0.25 मायनस युनिट काय येईल? मीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण की ॲक्सेलरेशन काढतोय लिनियरवालं, म्हणून मीटर पर सेकंड स्क्वेअर. सिम्पल. इतकं सिम्पल होतं. गिवन डाटा दिलेला होता, जे बेसिक फॉर्म्युले आहेत तेच वापरले आपण, व्हॅल्यूज पुट केल्या आणि सॉल्व्ह केलेलं आहे. तर अशा प्रकारचं न्यूमरिकल तुम्हाला येऊ शकतं 2-3 मार्कासाठी. ठीक आहे. तर हे झालं पहिलं न्यूमरिकल आजचं. सेकंड न्यूमरिकल काय गिवन आहे याच्यामध्ये? हे डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर आहे. काय डिफरन्शियल इक्वेशन? d2x/dt² इज इक्वल टू -36x. म्हणजे d2x/dt² इज इक्वल टू -36x. याला d2x/dt² प्लस 36x इज इक्वल टू 0. माहिती काय आपल्याला? डिफरन्शियल इक्वेशन d2x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. कम्पेअर केल्यानंतर कोणीही सांगू शकतं की ω² ची व्हॅल्यू काय दिली आहे? 36. ω² ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 36. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 6. युनिट काय आहे? ओमेगा असल्यामुळे रेडियन पर सेकंद. कॅल्क्युलेट काय करायचं आहे? फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. मग ओमेगाचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे 2 पाय बाय टी आणि एनचा फॉर्म्युला 1/t. तर इथे टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे तर टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. बरोबर आहे. काय करता येईल? 2 पाय अपॉन 6. इथे तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करू शकता सेकंदमध्ये. त्याच्यानंतर एन इज इक्वल टू 1 अपॉन हे जे आन्सर येईल ते इथे लिहा, रेसिप्रोकल करा त्याचा, आणि एनचं तुम्ही आन्सर काढू शकता हर्ट्झमध्ये. सिम्पल आहे एकदम. तर 2 पाय बाय 6 तर किती येऊन जाईल? अप्रॉक्सिमेटली हे 1 पॉईंट समथिंग येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा रेसिप्रोकल केला तर 0.9 इथे काहीतरी व्हॅल्यू येईल, त्याच्यामुळे हे 0.99 किंवा 95 समथिंग हर्ट्झ येऊन जाईल. बरोबर आहे. तर हे झालं तुमचं सेकंड प्रॉब्लेम आजचं. एकदम सिम्पल आहे. आणि अशा प्रकारचा प्रॉब्लेम 1 किंवा 2 मार्कासाठी किंवा MCQ मध्ये पण एखाद्या वेळी टाकू शकता. ठीक आहे. तर एकदम सिम्पल गोष्टी आहेत. जर बेसिक एक्सप्रेशन आपली थेरी स्ट्रॉंग झाली असेल, कन्सेप्ट माहीत असेल आणि फॉर्म्युले लक्षात असेल, जर थेरी स्ट्रॉंग झाली, कन्सेप्ट माहीत आहे, तर फॉर्म्युले खूप लवकर लक्षात राहतात आणि मग फॉर्म्युले लक्षात राहिले की न्यूमरिकल करायला इझी जातात. ठीक आहे. तर पहिली स्टेप आहे फॉर्म्युले लक्षात ठेवणे, समजून घेणे कशाचे कोणचे आहे, कुठे लागतात आहे, आणि मग न्यूमरिकलला हात लावायचा आहे. आता हे आजचं थर्ड एक्झाम्पल. सिम्पल. फक्त 8 एक्झाम्पल बघणार आहे आपण आणि थांबणार आहे. आजचं हे थर्ड एक्झाम्पल आपण घेतोय. काय आहे? ॲट वॉच डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड अँड गिवन दॅट द पाथ लेंथ ऑफ SHM इज किती? 10 सेंटीमीटर. म्हणजे काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? तुम्हाला म्हटलेलं आहे की एक पार्टिकल आहे जो SHM परफॉर्म करतो आहे. SHM म्हणजे माहिती आहे ना, लिनियर SHM तो परफॉर्म करतोय की एका मीन पोझिशन पासून या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जातोय, पुन्हा मीन पोझिशन पर्यंत वापस येतोय, मग तिथून निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जातोय, पुन्हा मीन पोझिशन पर्यंत वापस येतोय. आणि हे जे सगळं तो करतो आहे त्याची पाथ लेंथ SHM ची किती आहे? 10 सेंटीमीटर. म्हणजे ही लेंथ किती दिलेली आहे? पूर्ण 10 सेंटीमीटर. याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो ना, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जाणे ही ॲम्प्लिट्यूड आहे. मग तिथून पुन्हा मीन वर येतो वापस, मग इथून पुन्हा निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जातो, तर ही पण काय? ॲम्प्लिट्यूड आहे, पण निगेटिव्ह साईडला आहे. बरोबर. पुन्हा मीनला वापस येतो. म्हणजे 10 सेंटीमीटर म्हणजेच काय? 2 ऑफ ए ची व्हॅल्यू दिली आहे. म्हणजे जर आपल्याला ॲम्प्लिट्यूड काढायची असेल तर काय होईल? 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 सेंटीमीटर. बरोबर आहे. हेच तर कॅल्क्युलेट करायचं होतं. म्हणजे एक पार्ट आहे हा त्याचा.
आता विचारलेलं काय आहे, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, मीन पोझिशन पासून किती डिस्टन्सवर स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम स्पीड, म्हणजे व्हेलॉसिटी त्याच्या व्ही मॅक्सच्या हाफ किती डिस्टन्सवर असते हे विचारलेलं आहे. बरोबर आहे. तर सर्वात पहिले आपल्याला व्हीचा फॉर्म्युला माहिती आहे, कारण की इथे व्ही आणि व्ही मॅक्स दोन वेळा येतोय, म्हणजे व्हीचा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे, जो आपण बघितला होता, काय, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग आता इथे कन्सेप्ट येतो की व्ही असतो, व्हीचा हा फॉर्म्युला झाला, मग व्ही मॅक्स कधी असतो, व्ही मॅक्स एक्स इज इक्वल टू झिरोला असतो का. जर एक्स इज इक्वल टू झिरोला मी मॅक्स असतो आणि याच्यात हे पुट केलं तर व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय होऊन जातो तुमचा, इथे एक्स इज इक्वल टू झिरो टाकला म्हणजे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर, आणि अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर निघून हे काय होऊन जातो ए ओमेगा, म्हणजे व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आहे ए ओमेगा आणि व्हीचा फॉर्म्युला आहे हा. आता कंडिशन काय आहे, व्ही इज इक्वल टू व्ही मॅक्स बाय टू असताना एक्स काय असते, तर आता व्हीच्या ऐवजी व्ही मॅक्स बाय टू मी टाकू शकतो कंडिशननुसार, कारण की या कंडिशनसाठी इथे हे पुट केलं याच्यानुसार, तर याच कंडिशनसाठी सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या तर मला या न्यूमरिकल मधली एक्सची व्हॅल्यू पाहिजे. एक्सची व्हॅल्यू मला व्ही असताना कॅल्क्युलेट नाही करायची आहे, व्हीच्या ऐवजी व्ही मॅक्स बाय टू असताना एक्स किती आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर आहे. आता इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कसं कॅल्क्युलेट करू शकता, व्ही मॅक्सचा फॉर्म्युला तुम्ही आत्ताच कॅल्क्युलेट केला, काय आहे, ए ओमेगा, पुट करा, ए ओमेगा बाय टू इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ओमेगा ओमेगा लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड काय झाला, कॅन्सल झाला. आता इथे ए बाय टू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, दोन्ही साईडला स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर बाय फोर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स फाइंड आउट करायचा आहे, तर एक्स स्क्वेअर इथेच राहू दिला, किंवा एक्स स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला आणलं आणि याला इकडे आणलं, म्हणजे हे काय होऊन जाईल, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय फोर, बरोबर, एक्स आणि हे रिप्लेस केलं. मग पुढे काय होऊन जाईल, इथे 3a स्क्वेअर बाय फोर आणि एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे, तर काय होऊन जाईल, रूट 3 आणि याचा काय होऊन जाईल 2 आणि ए स्क्वेअरचा काय होऊन जाईल ए. बरोबर. आणि एम्प्लिट्यूड आपण पहिलेच कॅल्क्युलेट केली इथे, हे पहा. बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला एक्स काढण्यासाठी फक्त एम्प्लिट्यूडच्या फॉर्ममध्ये आलाय, म्हणजे इथे काय टाकायचं आहे, रूट 3 बाय 2 इंटू एम्प्लिट्यूड काय आहे 5. आता 5 सेंटीमीटर टाकतोय, तर आन्सर पण कशात भेटणार आहे मला, सेंटीमीटरमध्ये. रूट 3 बाय 2 ची व्हॅल्यू तुम्ही एक तर लक्षात ठेवली असेल तर 0.866 येतात, किंवा कॅल्क्युलेट करू शकता इंटू 5, म्हणजे एक्स इज इक्वल टू तुम्ही जर केलं तर समथिंग जे आन्सर येईल ते सेंटीमीटरमध्ये तुम्हाला भेटेल. इतकं इझी आहे, काहीच कठीण नव्हतं. बेसिक फॉर्म्युला एकच यूज केला आपण आणि त्याच्यावरून प्रॉब्लेम समजून घेऊन त्याला सॉल्व्ह केलं. आणि हे टिपिकल प्रॉब्लेम आहे. जरी तुम्हाला वाटलं की हे कसं सॉल्व्ह करायचं, हे कशी सुरुवात केली, पण एकदा जर तुम्ही करून बघितलं आणि तुम्हाला जमलं ना, तर याची गॅरंटी आहे की याच्याशिवाय वेगळे प्रॉब्लेम येणार नाही यावेळेसच्या एक्झाममध्ये, किंवा नॉर्मली येत नाही 90% कुठल्या एक्झाममध्ये. जास्तीत जास्त व्हॅल्यूज चेंज होईल, 10 सेंटीमीटरच्या ऐवजी 20 करतील किंवा 5 सेंटीमीटर काहीतरी करतील असं, पण पॅटर्न सेम ठेवतात. त्याच्यामुळे हे सगळे एकदा एक्झरसाइजच्या मागचे जेवढे क्वेश्चन आहे किंवा सॉल्व्ड आहे याचे पॅटर्न तुम्ही एकदा प्रिपेअर करून घेतले तर फक्त व्हॅल्यू चेंज झाल्या तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता, आणि याच्यातूनच 15 मार्काचे न्यूमरिकल येणार आहे. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल काय म्हटलंय, अ निडल ऑफ स्विंग मशीन मूव्स अलॉंग अ पाथ ऑफ एम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर विथ फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज. एम्प्लिट्यूड किती दिलेली आहे, तर 4 सेंटीमीटर एम्प्लिट्यूड दिलेली आहे, जी मागच्या याच्यात आपण कॅल्क्युलेट केली होती, कारण की 5 लेन दिली होती. याच्यामध्ये डायरेक्ट एम्प्लिट्यूड दिली आहे आपल्याला 4 सेंटीमीटर, मीटरमध्ये समजा कन्वर्ट केलं तर 0.04 मीटर, विथ द फ्रिक्वेन्सी ऑफ 5 हर्ट्ज, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 5 हर्ट्ज. त्याच्यानंतर फाइंड द एक्सेलरेशन. एक्सेलरेशन काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. किती, 1/30 सेकंदला, म्हणजे टाइम जेव्हा 1/30 ऑफ द सेकंद असेल तेव्हा एक्सेलरेशन किती आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हेन इट क्रॉस इट्स मीन पोझिशन, जेव्हा त्याची तो मीन पोझिशन क्रॉस करेल. आता सिंपल आहे, मीन पोझिशन क्रॉस करेल तेव्हा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय राहणार आहे तुमचा, बेसिक एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर. आणि एक्स ची व्हॅल्यू मीन पोझिशनच्या वेळेस काय होते, मायनस ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर काय सांगितली होती, एक्स ची व्हॅल्यू मीन पोझिशनला आपण
ए साइन ओमेगा टी, बरोबर ना. आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी एक कॉस ओमेगा टी म्हटलं होतं मी, कारण की एक्सचा फॉर्म्युला काय म्हटला होता, जेव्हा फॉर्म्युले डिस्कस केले तेव्हा हे सर्व डिस्कस केलं होतं ना, ओमेगा टी प्लस अल्फा जेव्हा मीन पोझिशनला असते हे 0 होऊन जाते, म्हणून ए साइन ओमेगा टी. इथे 90 असलं तर हे होऊन जाते एक्स्ट्रीम पोझिशनसाठी एक कॉस ओमेगा टी. बेसिक फॉर्म्युला तुमचा ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे, आणि मीन पोझिशनला क्रॉस लिहिलेला आहे म्हणून इथे मीन पोझिशनवाला फॉर्म्युला टाकला. किंवा हा तसाही फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए साइन ओमेगा टी. आता काय फक्त व्हॅल्यूज टाकायच्या आहे, एक्सेलरेशन तर कॅल्क्युलेटच करायचं आहे. ओमेगा स्क्वेअर कसं कॅल्क्युलेट करू शकतो, तो ओमेगा माहीत नाही आहे, तर ओमेगासाठी इथे दिसतं ना आपल्याला एन दिलेला आहे, म्हणजे ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय टी किंवा 2 पाय एन. तर 2 पाय एन मध्ये 2 पाय एन किती दिला आहे 5, म्हणजे 10 पाय ओमेगाचं युनिट रेडियन पर सेकंद. बरोबर आहे. आता काय करायचं आहे, इथे सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. जर समजा मॅग्नेट्यूड मध्ये पकडलं तर हे मायनस मायनस साईन मी नाही पकडत आहे, फक्त मॅग्नेट्यूड जर कॅल्क्युलेट करतो आहे तर मग इथे काय होऊन जाईल, ओमेगा हे मॅग्नेट्यूड कॅल्क्युलेट करतोय, साईनची चिंता नाही करत आहे, फक्त व्हॅल्यू किती आहे ती बघतोय. तर ओमेगा किती आहे माझ्याकडे 10 पाय, ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे 10 पायचा स्क्वेअर इंटू एम्प्लिट्यूड किती आहे दिलेली आहे 0.04 मीटर इंटू साइन ऑफ ओमेगा टी. ओमेगा किती दिलेला आहे पुन्हा 10 पाय. टी किती सेकंदासाठी असताना 1/30 असताना कॅल्क्युलेट करायचं आहे. सिम्पल. आता फक्त कॅल्क्युलेशन बाकी आहे आणि ते तुम्ही करू शकता. कसं करा, 10चा स्क्वेअर 100, पायचा स्क्वेअर म्हणजे 3.14चा स्क्वेअर 9.872. हे लक्षात ठेवू शकता पाय स्क्वेअर वगैरे तुम्ही, त्याने इझी होतं आणखीन कॅल्क्युलेशन. हे 0.04 इंटू साइन ऑफ इथे काय होऊन जाईल 10/3 म्हणजे पाय बाय 3. आता साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती असते ती जर तुम्हाला माहित असेल, पाय बाय 3 म्हणजे किती होते 180/3 म्हणजे किती होतात, त्याच्यानुसार जर पाय बाय 3 ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली 0.04 इंटू तुम्हाला माहित असली पाहिजे ती √3/2. तर आता सिम्पल हे फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला परफॉर्म करायचे आहे, याच्यामध्ये काहीच नाही. याच्यात तुम्ही 100 इंटू 0.04 ला मल्टिप्लाय करू शकता, म्हणजे हे 9.872 इंटू 0 इंटू 4 याला 100 ने मल्टिप्लाय केलं. अरे आपल्याकडे रबर पण आहे. हा तर काय 9.872 इंटू 4 इंटू √3/2. √3/2 ची व्हॅल्यू किती तर 1.732. आता याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा लॉग असं करत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, आणि त्या सर्वांचा अँटी लॉग म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू भेटून जाईल एम्प्लिट्यूडची. आणि कॅल्क्युलेट काय करताय ॲक्सेलरेशन म्हणजे युनिट काय होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. काहीच नव्हतं, फक्त हे कॅल्क्युलेशन मध्येच मी आत्ता 2 मिनिटं एक्सप्लेन केले. फॉर्म्युला हाच होता, सिंपल, आणि दिलेल्या व्हॅल्यूज पुट करायच्या होत्या. न्यूमरिकल एकदम सिंपल आहे. हे सगळे एकदा तुम्ही करून बघितले किंवा एकदा तुम्ही हे सगळे बघत करून बघा, म्हणजे जसं आपण करतोय त्याच्या सोबत एकदा लिहून घ्या, मग एकदा प्रिपेअर करून घ्या, आणि त्याच्यानंतर न बघता एकदा करून बघा. म्हणजे 2दा हा व्हिडिओ बघा, तर हे एकदा पूर्ण परफॉर्म होऊन जाईल, तुमचे व्यवस्थित प्रिपेअर होऊन जातील. तर इझिली याच्यापेक्षा बाहेरचे नाही येणार आहे न्यूमरिकल, कारण की हे सर्व एक्झरसाइजच्या मागचे आणि मोस्टली आतापर्यंतच्या मागच्या काही वर्षांमध्ये, बऱ्याच वर्षांमध्ये फक्त एक्झरसाइजच्या मागचे न्यूमरिकल येतात आहे किंवा सॉल्व न्यूमरिकल येतात आहे, आणि त्याच्याही मध्ये फक्त व्हॅल्यूज चेंज करतात किंवा डायरेक्ट विचारून टाकतात. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल आजचं काय आहे, अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ पिरियड 2 पाय सेकंड अबाउट इट्स मीन पोझिशन फ्रॉम O इज ऑब्झर्व टू हॅव अ स्पीड ऑफ b√3 मीटर पर सेकंड. हे थोडंसं फक्त प्रॉब्लेम समजून घ्या, आहे खूपच इझी. व्हेन ॲट अ डिस्टन्स b मीटर फ्रॉम O, if the particle is move away from O at that instance, find the time required by the particle to travel to further distance b. बरोबर. काय म्हटलंय, एक पार्टिकल आहे जो LSHM परफॉर्म करतोय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. तर तो परफॉर्म करत असताना ते डिस्टन्स किती आहे तर b मीटर आहे O पासून. समजा हा जर O असेल तर O पासून याला समजा मी A नाव दिलं, तर हे डिस्टन्स किती आहे b मीटर, b इन मीटर, म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आहे. एम्प्लिट्यूड त्याची, मीन पोझिशन ही एक्स्ट्रीम पोझिशन त्याची.
ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर हे बी डिस्टन्स आहे अँप्लिट्यूडचं, ठीक आहे, बी मीटर. आता ते असताना यांनी काय म्हटलं आहे की टाइम पिरियड किती आहे त्याचा, 2π सेकंदाचा टाइम पिरियड आहे. म्हणजे काय की इथून इथपर्यंत जाणे वापस येणे, इथून इथपर्यंत जाणे वापस येणे, हे सगळं परफॉर्म करण्यासाठी त्याला 2π सेकंद लागतात आहे. टाइम पिरियड किती आहे, 2π सेकंद आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की व्हेलॉसिटी हे परफॉर्म करत असताना त्याची काहीतरी स्पीड असेल, तर ती त्याची स्पीड किती आहे, b√3 मीटर पर सेकंद. म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटी दिलेली आहे बी डिस्टन्स पर्यंतची किती, b√3 मीटर पर सेकंद. हे फक्त नॉर्मल 2, 4, 10, 15, 20 अशा व्हॅल्यूज नाही दिल्या, बी 2π असं दिलंय. त्याच्यामुळे हे फक्त थोडं कठीण वाटू शकते दिसायला, पण आहे एक्झाम्पल एकदम इझी. फक्त समजून घ्या हे कसं आहे, ठीक आहे. तर टाइम पिरियड 2π दिलेला आहे सेकंदमध्ये. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी त्या पार्टिकलची किती आहे, b√3 मीटर पर सेकंद ही त्याची व्हेलॉसिटी दिली आहे. हे झालं इथपर्यंत. पुढे काय म्हटलं, इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम ओ ॲट दॅट इन्स्टंट, फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी की पार्टिकल इथपर्यंत येत असताना हे सगळं झालेलं आहे. आता जर पार्टिकल फर्दर डिस्टन्स बी जर ट्रॅव्हल करत असेल, फर्दर डिस्टन्स बी म्हणजे इथून इथपर्यंत तर आला, याच्या फर्दर डिस्टन्स तो जातो आहे समजा बी पॉइंट पर्यंत आणि ते पण बी आहे, तर त्यावेळी त्याला किती टाइम रिक्वायर्ड लागेल फर्दर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला. म्हणजे इथून इथपर्यंत यायला जर त्याला t1 टाइम लागतो आहे, तर तिथून इथपर्यंत जायला त्याला समजा t2 टाइम लागतोय. तर यांनी विचारलं आहे की इथून इथपर्यंत जायला किती वेळ लागतोय. म्हणजे t2 टाइम जर लागत असेल तर t2 मायनस t1 ही व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. त्यांनी t2 नाही विचारलेलं आहे किंवा फक्त t1 पण नाही विचारलं आहे, यांनी डिफरन्स विचारलाय. फर्दर डिस्टन्स बी ट्रॅव्हल करायला किती वेळ लागतोय, फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. आता इथपर्यंत जर तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल तर पुढचं जे सोल्युशन आहे ते खूपच इझी आहे, त्यात काहीच नाही आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे गिव्हन दिलेलं आहे ना त्याच्यावरून हिंट भेटतात की काय आहे. आपल्याला जर आपण t2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि t1 ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली आणि सिंपल दोघांचा डिफरन्स घेतला तर आपल्याला आन्सर भेटून जाईल आणि तेच पाहिजे. तर आता सुरुवात कुठून होती की t2 मी कसा कॅल्क्युलेट करू शकतो. तर मला काय दिलेलं आहे बघा, t2 कसा कॅल्क्युलेट करू शकतो. t2 कुठपर्यंत आहे, या पॉइंट पर्यंत, बी पॉइंट पर्यंत, o टू बी. o टू बी डिस्टन्स किती आहे, हा b प्लस b म्हणजे o टू बी डिस्टन्स किती आहे, b हा एक b इथून इथपर्यंतचा आणि त्याच्यानंतरचा पुढचा b म्हणजे b प्लस b म्हणजे 2b डिस्टन्स आहे. आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे माझा, a साइन ओमेगा टी, जर मेन पोझिशन पासून सुरू होते आहे तर बरोबर. तर a साइन ओमेगा टी मध्ये डिस्टन्स किती दिलेला आहे मला, 2b दिलेला आहे बरोबर. आता अँप्लिट्यूड आहे का माझ्याजवळ काही दिलेली, किती आहे अँप्लिट्यूड, 2b डिस्टन्स पर्यंत जात आहे म्हणून अँप्लिट्यूड पण 2b झालेली आहे बरोबर. किंवा अँप्लिट्यूड आपण कॅल्क्युलेट करू की 2b येते कशी म्हणून. ओमेगा आहे का सध्या माझ्याकडे, तो ओमेगा सध्या मी कॅल्क्युलेट नाही केलाय. म्हणजे माझी सर्वात पहिली रिक्वायरमेंट काय, एकदा अँप्लिट्यूड आणि ओमेगा कॅल्क्युलेट करून घेतो. तर ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे, 2π बाय टी. 2π बाय टी ची व्हॅल्यू दिलेली आहे ना टाइम पिरियड, 2π बाय 2π म्हणजे ओमेगा किती झाला 1. युनिट काय ओमेगाचं, रेडियन पर सेकंद. म्हणजे माझं ओमेगा निघाला. मग मला अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचे आहे. तर जनरल LSHM परफॉर्म करताना व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, कारण की मला हे यूज करून झालं माझं ओमेगासाठी, मग आता हा बाकी आहे ना, तर याला यूज करू. व्हेलॉसिटी दिली आहे तर व्हेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला काय आहे, ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर बरोबर. तर आता v ची व्हॅल्यू दिलेली आहे मला, किती दिलेली आहे v ची व्हॅल्यू, इथे मी पुट करतो. ही व्हॅल्यू दिली आहे b√3 इज इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू किती आत्ताच कॅल्क्युलेट केली 1 अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. a स्क्वेअर तर कॅल्क्युलेटच करायचा अँप्लिट्यूड, मायनस x स्क्वेअर किती, हे सर्व कुठपर्यंत दिली होती ही व्हॅल्यू, जेव्हा इथपर्यंतचा सगळा खेळ चालू होता t1 पर्यंतचा, म्हणजे x इज इक्वल टू b स्क्वेअर पर्यंतचा बरोबर. आता काय करू शकतो, याला फक्त सॉल्व्ह करायचं आहे आणि a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. दोन्ही साईडला काय करतो मी, स्क्वेअर करतो बोथ साईडला. म्हणजे हे काय होऊन जाईल b स्क्वेअर आणि √3 चा 3 म्हणजे 3b स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे काय होऊन जाईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. कॅल्क्युलेट काय करायचं, a
म्हणून मी काय करू शकतो, ए स्क्वेअर इज इक्वल टू 3b² इकडे नेल्यानंतर हे 3b² प्लस b² इज इक्वल टू 4b² होऊन जाईल. म्हणजे ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला तर 2b आपल्याला भेटेल. आणि तीच आपण कन्सेप्ट वाईज किंवा ते तसं इथे लिहू शकतो. तर आता माझ्याकडे व्हॅल्यू आली आहे की ओमेगाची 1 आहे, युनिट नाही लिहिला आहे मी सध्या, आणि अँप्लिट्यूड आहे 2b आलेली. आता ती इथे पुट करतो. x इज इक्वल टू 2b साठी सगळं चालू होतं, आपण t2 कॅल्क्युलेट करण्यासाठी बघत होतो म्हणून x इज इक्वल टू 2b टाकलं. अँप्लिट्यूड a इज इक्वल टू 2b, ओमेगा 1 इंटू हे सगळं t2 साठी चालू आहे ना इथे, म्हणून याला t2 लिहितोय. आता सिंपल कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करता येईल, याला इकडे घेऊन गेलो म्हणजे 2b/2b, 2b अपॉन 2b इज इक्वल टू काय होऊन जाईल, साइन ऑफ t2. म्हणजे हे काय होऊन जाईल, t2 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2b/2b म्हणजे 1. म्हणजे t2 ची व्हॅल्यू साइन इनवर्स ऑफ 1 किती आहे, 90 π/2 रेडियन मध्ये. तर t2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटली π/2, म्हणजे t2 भेटला आहे मला. आता जर मी t1 कॅल्क्युलेट केला, दोघांचा डिफरन्स घेतला तर मला आन्सर कळून जाईल. तर आता t1 कसा कॅल्क्युलेट करता येईल, तर सिंपल आहे एकदम. आता एकदा डिस्टन्स यूज केलं ना, आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करतोय आपण. ती v इज इक्वल टू काय, ए ओमेगा स्क्वेअर, सॉरी हा जो x आहे बेसिकली याला जर तुम्ही dx/dt केलं तर v होऊन जातं. याला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटतो. आणि काय भेटतो तो, dx/dt म्हणजे v, आणि याला ए ओमेगा कॉस ओमेगा टी, बरोबर आहे. पण हे सर्व आता आपण t1 साठी कॅल्क्युलेट करतो आहे. तर आपल्याकडे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय आहे दिलेली, कुठली व्हॅल्यू आपण पुट करू शकतो, तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला b√3 दिलेली आहे. अँप्लिट्यूड किती भेटलेला आहे, 2b, ओमेगा किती आहे 1, कॉस ऑफ 1 इंटू t1. तर याला जर तुम्ही पुन्हा सॉल्व केलं, कसं सॉल्व करू शकता, तर इथे तुम्हाला दिसत आहे की b कट होऊन जाईल, बरोबर आहे. मग कॉस इनवर्स ऑफ √3 काय होऊन जाईल, √3/2 होऊन जाईल ॲक्च्युली. तर असं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला t1 ची व्हॅल्यू काय भेटेल, तर π/6. हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, मी हे ॲक्च्युली डायरेक्ट लिहितो आहे तुमच्या सोल्युशनमधून. तर हे π/6 आलं t1, हे t2 आलं π/2, म्हणजे t2 आलं π/2 मायनस t1 आलं π/6. आणि व्हॅल्यू किती भेटेल, तुम्ही दोन्ही याचा डिफरन्स घेतला तर 6 मायनस 2 म्हणजे हे होऊन जाईल π/3, बरोबर. आणि हे बघा आन्सर पण इथे π/3 सेकंद दिलेला आहे. तर हे सिंपल एका टाईपचं प्रॉब्लेम आहे, हा टाईप चेंज नाही होणार आहे. हे एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस करून बघून घेतलं आणि तुमची प्रॅक्टिस झाली तर बस सेम एखाद वेळी फक्त व्हॅल्यू चेंज केल्या तर केल्या, किंवा कळणार पण नाही जर हे न्यूमरिकल एखाद वेळी विचारलं तर. ठीक आहे, सिंपल आहे एकदम. तर पुढचं न्यूमरिकल, बस आता फक्त 2 न्यूमरिकल राहिले, हे आणि याच्यानंतरचं एक, आणि मग आपण इथे आजचं लेक्चर आपलं थांबवतोय. काय विचारलेलं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिवन बाय, हे प्रूव्ह दॅट वाला, हे ऍक्च्युली न्यूमरिकल टाईपमध्ये नाही येणार. एखाद वेळी जर विचारलं तर 2 मार्कासाठी हे प्रूव्ह दॅट, शो दॅट वाला एखादा प्रकार असं विचारू शकतात. बघा इथे काय म्हटलं आहे की प्रूव्ह दॅट द पार्टिकल परफॉर्म्स अ लिनियर SHM विथ द एम्प्लिट्यूड a इज इक्वल टू a² प्लस b². हे सॉल्व्ह करण्याची एकदम सिंपल मेथड आहे असं म्हणू शकतो, अशा टाईपची न्यूमरिकल प्रूव्ह करण्याची. आपल्याला दिला x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस b कॉस ओमेगा टी. काय आहे की हा एक समजा आपण ट्रायंगल ड्रॉ केला, ठीक आहे. ही जर व्हॅल्यू, आणि हा जर आपण थीटा आहे आणि हे जर 90 डिग्री आहे, ही जर व्हॅल्यू a आहे आणि ही जर व्हॅल्यू b आहे, तर ही व्हॅल्यू काय होते, पायथागोरस थेरमनुसार √a² प्लस b², बरोबर आहे. आता यावरनच मी जर कॉस ऑफ थीटा लिहिलं तर काय होतं, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे a अपॉन √a² प्लस b². आणि मी जर साइन ऑफ थीटा लिहिलं तर काय होतं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस a² प्लस b². शो दॅट करण्याची ही एक स्टँडर्ड मेथड आहे. त्याच्यानंतर दिलेलं काय आहे, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस b कॉस ओमेगा टी. आता काय करतोय आपण, याला सिंपल मल्टिप्लाय अँड डिवाइड ऑफ a² प्लस b², यांनी मल्टिप्लाय करतोय आणि त्यांनीच डिवाइड करतोय या दोन्ही टर्मला आपण. म्हणजे a डिवायडेड a साइन ओमेगा टी
डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस बी कॉस ओमेगा टी डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. लक्षात आलं? या दोन्ही याला कॉमन काढू शकतो आणि हे दोन्ही कॉमन कटून जाईल, म्हणजे हेच इक्वेशन तुमचं. हे आणि हे दोन्ही इक्वेशन बिलकुल सेम आहे. हे का बरं केलं मी, तर तुमच्या लक्षात आलं असेल ए डिवाइड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या ऐवजी मी कॉस थिटा लिहू शकतो इथे. हे जे आहे ना, हे याच्याऐवजी काय लिहू शकतो इथे मी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि इथे काय लिहू शकतो, कॉस ऑफ थिटा, आणि इथे उरलेली टर्म साइन ओमेगा टी, प्लस इथे काय लिहू शकतो तसंच साइन ऑफ थिटा आणि उरलेली टर्म कॉस ओमेगा टी. बरोबर. आता तुमच्या लक्षात येत आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तर हा फॉर्म्युला कशाचा असतो, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला, बरोबर आहे. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन ए. तर इथे काय लिहिता येऊ शकतं त्याच्याऐवजी, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्ही काय लिहू शकता, साइन ऑफ काय येईल, साइन ए कॉस बी. त्याच्यामुळे हा साइन ए प्लस बी मध्ये साइन ओमेगा टी प्लस थिटा हा तुमचा फॉर्म्युला होऊन जाईल. बरोबर आहे. आता जर तुम्ही याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत जर कम्पेअर केलं तर एक्स इज इक्वल टू स्टँडर्ड इक्वेशन काय आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तर हे ओमेगा टी प्लस फाय म्हणजे ओमेगा टी प्लस थिटा आलं, आणि एच्या ऐवजी काय आहे ही टर्म, म्हणजे ए इज इक्वल टू काय झालं, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि यांनी विचारलं बघा काय आहे की प्रूव्ह दॅट द पार्टिकल परफॉर्म LSHM विथ एम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सिम्पल प्रॉब्लेम आहे आणि स्टँडर्ड मेथोडॉलॉजी आहे, याच पद्धतीने याला परफॉर्म करावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमरिकल. The period of oscillation of a body of mass m1 suspended from a light spring is t. म्हणजे एखादा स्प्रिंग आहे ज्याला खाली m1 मास जेव्हा सस्पेंड केलं तेव्हा त्याचा टाइम पिरियड काय झाला, t. म्हणजे मास m1 होतं तेव्हा त्याचा टाइम पिरियड काय होता, t. When a body of mass m2 is tied to the first body, the system made to oscillate, the time period is t2. म्हणजे काय की m1 मास तर होतच, त्याच्यामध्ये पुन्हा m2 मास जेव्हा आपण टाईड केला तेव्हा त्याचा टाइम पिरियड कन्वर्ट होऊन काय झाला, 2t झाला. तेव्हा m1 आणि m2 ला आपल्याला कम्पेअर करायचं आहे, काय व्हॅल्यू आपल्याला भेटू शकतात. तर कसं कम्पेअर करता येईल, त्याला काय करता येईल सांगा. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय की ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी किंवा टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. बरोबर आहे. त्याच्यानंतर ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगाचा फॉर्म्युला अंडर रूट के बाय एम. बरोबर आहे. मग याच फॉर्म्युल्याला कसं कन्वर्ट करता येईल, 2 पाय अंडर रूट के बाय एम, म्हणजेच हा फॉर्म्युला काय होऊन जाईल, 2 पाय अंडर रूट एम बाय के. हा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला भेटलेला आहे जो आपल्याला यूज करायचा आहे. बरोबर आहे. आता याच्यानंतर काय करता येईल की सिंपल आपल्याला म्हटलं आहे की m1 मास असताना टाइम पिरियड हा t होता, म्हणजे हा फॉर्म्युला t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m बाय k होता. हा m1 मास असताना टाइम पिरियड 2 होता. 2t हा टाइम पिरियड होतोय जेव्हा मास किती होतोय आपला, m2 होतोय. बरोबर. आता m1 आणि m2 ला कम्पेअर करायचं आहे. सॉरी, हा m2 नाही, m1 प्लस m2 जेव्हा मास होतो आहे तेव्हा टाइम पिरियड काय होतोय, 2t होतोय. आता या दोघांना कम्पेअर करायचं, तर काय करेल मी, या दोघी याला डिवाइड करेल. याला जर इक्वेशन नंबर 1 म्हटलं होतं, याला जर इक्वेशन नंबर 2 म्हटलं असेल तर 1/2 इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 काय होऊन जाईल, टी कॅन्सल होऊन जाईल. 1/2 इज इक्वल टू 2 पाय कॅन्सल होऊन जाईल. मग इथे काय उरेल, अंडर रूट ऑफ m1 अपॉन के, आणि इथे डिव्हिजन मध्ये आहेत तर याला काय करता येईल आपल्याला, रेसिप्रोकल होईल. बरोबर. m1 प्लस m2. आता इथे के कॅन्सल झाला तर आपल्याला काय उरलं, अंडर रूट ऑफ m1 अपॉन m1 प्लस m2. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर इकडे हाफचा स्क्वेअर काय होऊन जाईल, 1/4 इज इक्वल टू इकडे काय उरेल, m1 अपॉन m1 प्लस m2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होऊन जाईल, m1 प्लस m2 इज इक्वल टू 4m1. मग m1 जवळ आणलं समजा तर इथे m2 इज इक्वल टू 4m1 मायनस m1, म्हणजे हे झालं 3m1. आणि आता कम्पेअर करायचं आहे म्हणजे सरळ सरळ m1 डिवाइड बाय m2 करायचं आहे. तर याच्यावरून काय होऊन जाईल, हे काय भेटलं आपल्याला, m2 इज इक्वल टू 3m1 भेटलेलं आहे, म्हणजे m1 डिवाइड बाय m2 काय होऊन जाईल, 1/3. आणि हेच तर सिंपल आन्सर आहे आणि हेच विचारलेलं आहे, एकदम इझी होतं. बरोबर. आता
हे लास्ट न्यूमरिकल आजचं जे आपण बघतो आहे त्याच्यात काय दिलेलं आहे. सिंपल, हे अगदी सिंपल आहे. 2 SHM दिलेलं आहे. एक दिली आहे x1 इज इक्वल टू 5 साइन 4 पाय टी प्लस पाय बाय 3, बरोबर. आणि दुसरं SHMचं इक्वेशन आहे x2 इज इक्वल टू 3 साइन 4 पाय टी प्लस पाय बाय 4. दोन्ही याच्या व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये म्हटलेले आर सुपरपोज ऑन अ पार्टिकल, फाइंड द एम्प्लिट्यूड अँड इपॉक ऑफ रिझल्टंट SHM. बरोबर आहे. मी कंपोजिशन ऑफ SHM तर तुम्हाला म्हटलेलं होतं. काय होतं, x इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस फाय, हे इक्वेशन म्हटलं होतं. आणि त्याच्यासाठी रिझल्टंटसाठी एक फॉर्म्युला सांगितला होता मी, आणि तुमच्या फेजसाठी इपॉकसाठी एक फॉर्म्युला सांगितला होता. बरोबर आहे. बस तेच सगळ्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायचे आहे. कसा, आर साठी काय होता तो फॉर्म्युला की a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. बरोबर आहे. आता याला व्हॅल्यूज कशा पुट करता येईल, तर एक मिनिट, या न्यूमरिकलमध्ये फक्त कॅल्क्युलेशन महत्त्वाचे आहे, कारण की व्हॅल्यूज खूप जास्त असल्यामुळे कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही चुका नाही केल्या पाहिजे. बाकी फॉर्म्युला आणि न्यूमरिकलमध्ये काहीच असं इंटरेस्टिंग नाही आहे, खूप नवीन नाही आहे. बरोबर. तर आता a1 ची व्हॅल्यू काय दिली आहे इथे 5 म्हणजे 5 स्क्वेअर प्लस a2 ची व्हॅल्यू काय दिली आहे इथे 3 म्हणजे 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 इंटू 3 इंटू कॉस ऑफ phi1 काय दिला इथे पाय बाय 3 मायनस phi2 काय दिलेला इथे पाय बाय 4. बरोबर. आता फक्त सिंपल सॉल्व करायचं आहे याला. पुढे कसं सॉल्व करू शकता, इथे 25 प्लस 9 इंटू 30 इंटू कॉस ऑफ पाय बाय 3 मायनस पाय बाय 4 किती होईल, 4×12 म्हणजे पाय बाय 12. आणि आता याच्या पुढे पाय बाय 12 ची व्हॅल्यू तुम्ही काढून त्याचा कॉस काढला, त्याच्यानंतर त्याला 30 आणि 9 ने मल्टिप्लाय केलं, आणि हे अंडर रूट ऑफ करून स्क्वेअर रूटच्या याच्यामध्ये तुम्ही जर आन्सर बघितलं तर तुम्हाला आर ची व्हॅल्यू भेटून जाईल. पण कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये. बरोबर आहे. कारण की ह्या सर्व व्हॅल्यूज कशात दिल्या आहे, सेंटीमीटरमध्ये. युनिट इम्पॉर्टंट आहे. दुसरं, इपोक किंवा फाय किंवा फेज कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा कॅल्क्युलेट करता येईल, सिंपल, तो दुसरा फॉर्म्युला टॅन इनवर्स ऑफ काय होता, a1 साइन phi1 प्लस a2 साइन phi2 डिवाइडेड बाय a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. फॉर्म्युला सिंपलच आहे, लक्षात ठेवायला. आता टॅन इनवर्स ऑफ, फक्त कॅल्क्युलेशनच मेन आहे. a1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, काय येऊन जाईल ती 5 साइन ऑफ पाय बाय 3. बरोबर. a2 काय येईल 3 साइन ऑफ पाय बाय 4 डिवाइडेड बाय a1 काय पुन्हा 5 इंटू कॉस ऑफ पाय बाय 3 प्लस 3 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4. आता काय करायचं आहे तुम्हाला, साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती, तर √3/2. साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती, तर 1/√2. कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती, तर 1/2. कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती, तर 1/√2. हे सर्व एकदा व्हॅल्यूज टाकून याला सॉल्व करून, बेसिकली जर या व्हॅल्यूज जर क्रिटिकल येतात आहे तर याचा लॉग मायनस याचा लॉग, या दोघांचा एंटी लॉग, आणि जी व्हॅल्यू येईल त्याचा टॅन इनवर्स तुम्ही जर टॅन टेबलमध्ये बघून घेतला किंवा तर तो समथिंग अँगल आणि डिग्रीमध्ये तुम्हाला भेटेल. तर सर्वात मेन आहे याचे कॅल्क्युलेशन, आणि काही अडत असेल तर तुमच्या ज्या नोट्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्व सोल्युशन भेटणारच आहे. बरोबर आहे. तर हे होते आपले आजच्या सेशनचे, कारण की आत्ताच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. मला माहिती होतं, कारण की शांततेत हळूहळू प्रत्येक गोष्ट डिस्कस केली तर व्हिडिओ थोडा मोठा बनवू शकतो. पण तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ असाच्या असाच बघायचा असं नाही आहे. एकदा जर याच्यात ते मेजर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर ते तुम्ही स्किप करत पुढे जाऊ शकता. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबतोय. उरलेले जे न्यूमरिकल्स होते 8 ते 9 जे मी घेणार होतो या चॅप्टरचे, ते याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण घेऊ. थँक्यू.